नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे काल रात्रीचे रहस्य. या कथेचा पुढील भाग चौथा. लक्ष्मणने जरी ठरल्याप्रमाणे आपले पैसे एका पेटीत घालून आपल्या चाळीच्या मागे पुरून ठेवले तरी पण त्याच्या मनाला स्वस्थता वाटेना. समजा कोणी चोरून ते बघितलं आणि आपल्याला नकळत लांबवलं तर काय फायदा? त्यापेक्षा एखाद्या सत्कारी ते पैसे देऊन टाकले म्हणजे एका दृष्टीने बरं. काही उघडकीस येणं शक्य नव्हतं. या विचारानं रात्रीच्या वेळी सामसूम झाल्यानंतर लक्ष्मण पुरलेल्या पैशाची पेटी काढायला गेला. पैशाची पेटी अजून शाबूत होती. ते पाहून लक्ष्मणच्या जीवात जीव आला. ती पेटी कोटाखाली दडवून तो आपल्या खोलीकडे जाऊ लागला. कोणी आपल्याला बघितले तर नाही ना याची चाहूल घेऊन तो वरती गेला. तेवढ्यात अंधारात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. लक्ष्मण इतका घाबरला की त्याच्या हातातून पेटी खाली पडते की काय असं त्याला वाटलं. काय लक्ष्मण, अशी हाक त्या माणसानं मारली. लक्ष्मणनं ओळखलं. हा पेद्रूचा आवाज होता. त्याला आश्चर्य वाटलं. पेद्रू यावेळी इथे कसा? आपल्या पाळतीवर तर तो नव्हता ना? त्याला त्या पैशाबद्दल काही माहिती तर नाही ना? पेद्रू म्हणाला, तुझी किती वेळ वाट बघत राहिलो, चल तुझ्या खोलीत. लक्ष्मणनं दार उघडून आपल्या खोलीत दिव्याचा उजेड केला. खोली अस्ताव्यस्त दिसत होते. पेद्रूच्या देखत कोटाखालची पेटी बाहेर काढून ठेवावी तर पेद्रू विचारणार. मग काय उत्तर देणार याचं कोडं त्याला पडलं. कोटाखालीच पेटी धरून ठेवावी तर पेद्रूला संशय येईल. शक्य तेवढं त्याला न कळेला शर्यतीनं पेटी काढून पलंगाखालच्या कोनाड्यात कागदाखाली त्यांना ती ठेवली. लक्ष्मणच्या कृतीकडं पेद्रूचं लक्ष होतं. पेटीला मातीचे डाग लागले त्यांनी बघितले. पेद्रू पेटीजवळ गेला आणि म्हणाला, काय पैसे आहेत वाटतं? मग ते पुरून कशाला ठेवलेले? लक्ष्मणनं काहीतरी उत्तर दिलं आणि शेवटी पेद्रूची समजूत केली. जागा मिळाली नाही म्हणून त्यांना ते पुरून ठेवले होते. पेद्रूनं बघितलं त्यावेळी लक्ष्मणावर बाण सोडून बघावा, रुतला तर ठीक असा प्रयत्न करून तो म्हणाला, रेसचे पैसे काय? खारची बँक फोडली त्यातला हिस्सा आहे हे मी जाणतो. लक्ष्मणनं किती दाखवलं तरी आपला घाव वरमी बसला हे पेद्रूच्या चाणाक्ष डोळ्यांना दिसल्या वाचवून राहिलं नाही. पेद्रूनं नंतर लक्ष्मणला जास्त न घाबरता त्याची निराळ्या रीतीने समजूत घातली. बँकेचा पैसा, मॅनेजरचा खून, नारायणचा खून, त्याचा खंजीर या सर्व गोष्टीवरून कोणी तिराहिताचा कसा गळा पकडला जाण्याची संभव आहे याची त्याला जाणीव करून दिली. या सर्व गोष्टीचा पुरावा भगवानकडे मिळण्याचा संभव होता. त्याच्याशी मैत्री राखून लक्ष्मणला कसे काम करता येईल याची दिशा दाखवून दिली. त्यासाठीच त्यानं लक्ष्मणला कटात सामील व्हायला सांगितलं. लक्ष्मणच्या डोळ्यापुढे लख्खप्रकाश पडला की खरा खुनी जर सापडला नाही तर पोलीस आपल्याला पकडणार आणि डिटेक्टिव्ह धैर्यवानांना आपल्या सुटकेबद्दल काही करता येणं शक्य नाही. पेद्रूने बघितलं की लक्ष्मण डगमगलाय. त्यानं आपली गाडी पुढे चालू ठेवली. मॅनेजरचा आणि नारायणचा खून भगवानच, त्याला काही पुरावा नाही पण केला असणार एवढंच काय, पण तुझी गाठोडी त्यानं बांधली असती. पण त्यामुळे त्याचा अपराध झाकता येणार नाही. उलट तुला जिवंत ठेवण्यात त्याचा शहाणपणा दिसला. कारण पोलीस तुलाच पकडतील आणि तो आपोआप सुटेल. लक्ष्मणला पेद्रूनं केव्हाच भारून टाकलं होतं. तो त्यांच्या डावाच्या ओघाच्या बोहऱ्यात सापडला होता. तो म्हणाला, मला नाही वाटत भगवाननं नारायणचा खून केला असेल. कुणीतरी दुसरा मोठा मनुष्य असेल या कारस्थाना पलीकडे. पेद्रू झटकन बोलला, क नावाचा मनुष्य? लक्ष्मण आश्चर्याने पेद्रूकडे बघत राहिला. पेद्रूला सर्व काही माहीत आहे असं त्याला दिसलं. तो आणखीन उघड बोलला, कामूशेठचा असला पाहिजे हात त्यात. म्हणूनच म्हणतो माझ्या कटात ये. भगवानशी संगत धर, त्याला मात्र काही संशय येऊ देऊ नको. भगवानजवळ काही महत्वाचे कागद आहेत हे लक्ष्मणचे सांगणे ऐकून पेद्रूला आनंद झाला. त्याचं कारण त्यानं लक्ष्मणला सांगितलं नाही. तो लगेच म्हणाला, तेच पेपर आपल्याला पाहिजेत. बघ, नुसता विचार करत बसलास तर वेळ जाऊन तुझ्याजवळचे हे जास्त पैसे आणि तुझा खंजीर यामुळे तुला पोलीस लवकरच फासावर चढवतील. पोलिसांचे नाव आणि फाशी शब्द ऐकताच लक्ष्मण भयभीत झाला. आपली सुटका होणं अशक्य आहे या असहाय्यतेने तो पेद्रूच्या कटात सामील झाला. पेद्रूचा यामध्ये कोणता स्वार्थ आहे याची लक्ष्मणला जाणीव होती. त्याने तसं बोलूनही दाखवलं.
भगवान जवळचे कागद येऊन कामोशेटलाही टांग मारण्याचा तुझा बेत असेल, होय ना? आता पेदरूची पाळी होती आश्चर्याची. त्यावेळी लक्ष्मणला वाटले की डिटेक्टिव्ह धैर्यवानांना कळवून पेदरूला पकडावे व सर्व डाव फोडावा. पण धैर्यवानाकडे गेल्यामुळे पेदरूला व भगवान वगैरे लोकांना संशय येऊन ते उलट लक्ष्मणाचीच वाटणी करायचे. धैर्यवानांना याबद्दल काही कळवले नाही तर त्यांना लक्ष्मणबद्दल संशय येऊन तो चोरांना मदत करतो असा अर्थ होत होता. असं झालं म्हणजे धैर्यवानांनी लक्ष्मणला वाचवण्याचे प्रयत्न सोडून दिले असते. त्याही पेक्षा प्रकाशला महादू या नावानं तो डायसच्या बारमध्ये नोकरीस राहिला होता. त्याला ही बातमी सांगून त्यानं धैर्यवानांना ती बातमी पुरवायची आणि धैर्यवानाने आपला तपास चालू ठेवावा हा विचार त्याला निर्भय वाटला. पेदरूने आखाड्याने लक्ष्मणला पकडून त्याच्याकडून बरीच माहिती मिळवून घेतली. एवढंच नव्हे तर लक्ष्मणला आपल्या कटात सामील करून ते कागद मिळवण्याची युक्ती लढवली. पेदरूला आनंद झाला की ते कागद हाती येईपर्यंत भगवान व लक्ष्मण आपोआपच खलास होतील आणि कामोशेट व त्याचाच प्रश्न शिल्लक राहणार होता. धैर्यवानांना विषय सुगावा लागला नव्हता. प्रकाशकडूनही त्यांना काही माहिती मिळाली नाही. त्याच्याजवळ असलेल्या माहितीवरून ते मनाशीच धागादोरा बांधू लागले. खारच्या बँकेत मयत मॅनेजर व कामोशेट यांची दाट ओळख असली पाहिजे. त्या ओळखीचा फायदा घेऊन कामोशेटनं बँकेच्या मुख्य ठिकाणाच्या किल्ल्यांवरून दुसऱ्या किल्ल्यात करून घेतल्या असल्या पाहिजे. वॉल्टमधील कागद जाळले गेले ते काहीतरी भानगडीच्या व्यवहाराचे असले पाहिजे. पण बँकेचा मॅनेजर सत्यमार्गाने जाणारा होता. पैशाची अफरातफर आणि बँकेत कागद जाळणे हे त्यानं खास केलं नसणार. निदान त्याला या प्रकाराबद्दल काही माहिती असलं पाहिजे. असं असल्यास तो गप्प तरी बसला असता का? पण त्याबद्दलची हकीकत त्याच्याकडून मिळणे तर शक्य नव्हते. कामोशेटलाच ते माहिती असणार आणि तोच या सर्वच्या मागे असणार. कामोशेटचे फोर्टमधील ऑफिस पाहून काही तपास लागल्यास पाहावे म्हणून धैर्यवान तिकडे गेले. पैशाच्या देवघेवी करता म्हणून कामोशेटनं एक फ्लॅट घेतला होता. फर्निचर, ऑफिसची पद्धत वगैरे नवीन धर्तीवरती होती. 1-2 लेडी टायपिस्ट, लेडी सेक्रेटरी असून 5-6 इतर क्लार्क होते. आजूबाजूला चौकशी केल्यावर धैर्यवानांना कळून आलं की कामोशेट हा मोठा श्रीमंत असून त्याचे मोठमोठे व्यवहार होत होते. शेअर बाजारातही त्याचे बरेच काम चालत असे. त्याचा संबंध मुंबईत नसून हिंदुस्थानात इतर ठिकाणी होता. धैर्यवानांनी मनात विचार केला की हा एवढा पैसा कामोशेटनं सरळ व्यवहारानं केला नसणार. तेथे जास्त माहिती मिळणार नाही म्हणून धैर्यवानांनी आपला मोर्चा कामोशेटच्या घरच्या खारच्या बंगल्याकडे वळवला. सरळ बंगल्यात न जाता बाहेरून कामोशेटविषयी माहिती काढली. त्याच्याकडल्या नोकराला फितवून थोडीशी दारू वगैरे पाजवून त्याच्याकडून ही माहिती काढून घेतली की 10-15 दिवसांपूर्वी कोणी स्टेटमधला मनुष्य आला होता व त्यानं सांगितलं की केवलदास नावाचा शेटजींचा एक मित्र स्टेट्समधील आपला कारभार आटोपून लवकरच मुंबईला येणार होता. त्यामुळे कामोशेटचे मन जरा चलबिचल झाले होते. केवलदास मेल्याची बातमी त्याला नव्हती. ती धैर्यवानांनी सांगितल्यावर त्याला आश्चर्य वाटले. कारण त्यानं केवलदासला एकदाच बघितलं होतं. केवलदास मुंबईला आला होता तेव्हा 5-6 दिवस कामोशेटकडे उतरला होता व कुठल्याशा स्टेटमध्ये पेढीचा मोठा व्यापार त्याचा होता. कामोशेट मुंबईमधले त्याचे व्यवहार करायचा अशी त्रोटक माहिती धैर्यवानांनी त्याच्याकडून घेतली. त्या नोकराला माहीत होतं की कामोशेटचा कारभार विशेष सरळ नव्हता. नोकराला दुसऱ्या दिवशीच्या दारूसाठी पैसे देऊन धैर्यवान निघून गेले. त्या नोकराला पुन्हा भेटणे ठीक होणार नाही, त्याच्याकडून जास्त माहिती मिळणार नाही म्हणून धैर्यवानांनी त्याला जाता जाता सहज सूचना केली. तुझ्या शेटजीला असं बोललेलं कळलं तर? मी थोडं बोलणार आहे. ते शेटजी आणि त्यांचा कारभार मरेनात का? एवढं असल्यावर धैर्यवानांना काळजी राहिली नाही. आपण ही माहिती काढली हे कामोशेटना कळणार नव्हतं हे नक्की. रस्त्यानं जाता जाता धैर्यवानांनी आपल्या मनाशी विचार केला की केवलदास व कामोशेट यांचा एवढा संबंध असताना कामोशेटनं केवलदास मेल्याची बातमी कोणाला कळवली नाही आणि दुःख प्रदर्शनही केलं नाही. ते का?